नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज होळी आहे। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तुमचं जीवन जे आहे ते आनंदाने भरून जावं, दुःख दारिद्र्य हे दूर व्हावं ही मी आज प्रार्थना करते होलिकेला। तर आज सकाळी सकाळी उठले होते बघा, खूप थकले होते आज, कारण खूप काम झाले। पुढे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्यामध्ये माझा संकल्प आहे का 15 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी करायचा। तर आता मी पाणी घेतलं आहे प्यायला। सकाळी उठल्यापासून तर रात्री होलिका दहनपर्यंत याचा सगळा प्रवास मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आज मी होळीला काय बनवलं काय नाही ते सगळं सांगते। बघा, सकाळी झोपेतून उठल्यावरती नाश्ता वगैरे झाला होता, सगळं नाश्त्याची भांडी वगैरे आवरून झाली होती। कारण बेसिन धुवायचं खूप वेळ लागले हल्ली, कारण असं वाटतंय का ओटा साफ केला का बेसिन साफ करायचं, अशी मला सवय आहे घाण खूप। तुम्हाला कोणाकोणाला अशी सवय रावराव बेसिन घासायची, रावराव किचनवरती कपडा मारायची आणि गॅसवरती पण कपडा मारायची, कोणाला सवय। आणि हा गॅस हा जो आहे ना, हा ग्लास टॉपचा गॅस आहे। प्लीज करून गरम असताना याला अजिबातही याच्यावरती पाणी पडू देऊ नका, कारण याचा ब्लास्ट होऊ शकतो आणि झालेला पण आहे, माझ्या डोळ्यासमोर झालेला आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते का त्याच्यावरती पाणी अजिबात पडू देऊ नका, थंड झाल्यानंतरच गॅस पुसायचा। तर दादा चालला होता आता जिमला चालला होता तो सकाळी सकाळी। आज त्याला सुट्टी होती आणि तो जिमला चालला होता, नाश्ता वगैरे केला होता। त्याला जिमशिवाय होत नाही, थोडंफार तरी 1-1.5 तास तो जातो, त्याला फ्रेश वाटतं असं तो म्हणतो। आणि आता सगळी कामं आवरली होती जवळजवळ घरामधली, नाश्ता वगैरे झाला होता, घरं पुसून वगैरे झाले होते, भांडी वगैरे झाली होती, कपडे झाले होते सकाळी सगळ्यांचे। आता मला स्वयंपाक करायचा होता दिवसभरासाठी, वांग्याची भाजी, फ्रेश वांग्यांची भाजी मी बनवणार होते। आणि इथं जे आहे अक्षत जे आहे तो अजून उठला नव्हता, त्याला उठवत होती मी, लोळत पडला होता तो। अंघोळ लेट करतात ते, सकाळी उठले ना। काळी मसाल्याची वांग्याची भाजी खुरासणी घालून तुम्ही करतात का, मला नक्की सांगा व्हिडिओमध्ये, कमेंट्स बॉक्समध्ये। आणि तुम्ही आज काय भाजी केली किंवा आज होलिकेला काय तुम्ही नैवेद्य केला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा। बघा, आज वांग्याची काळी भाजी खुरासणी घातली मी याच्यामध्ये। खुरासणी कोणाकोणाला माहिती आहे, नाशिककडे काळ्या भाजीमध्ये खुरासणी घालतात, तीळ घालतात, खोबरं असतं, असा बराच मस्त छान असा मसाला बनवून घेतलेला आहे। या ठिकाणी छोट्या छोट्या ज्वारीच्या भाकरी बनवल्या मी, आणि 4-5 ज्वारीच्या भाकरी, थोडा भात आणि भाजी बनवलेली मी। गरम गरम भात, आणि सुट्टीच्या दिवशीच भात बनवत असते। आम्ही दोघं जर असेल तर आम्ही भात बनवत नाही, दोघंही भाकरी खातो। मुलांना थोडासा भात लागतो, कारण घडी मग भूक लागते, वाढतं वय त्यांचं। या ठिकाणी सगळं आवरून झालं होतं माझं। अक्षतला काही दम निघत नाही, त्याला भूक लागली होती, त्याच्या बाबांची देवपूजा चालू होती, त्याच्यामुळे त्याने जेवायला घेतलं। तो अजिबात थांबू शकत नव्हता, तो बोलला जेवायला झालं आहे, मी लगेच जेवायला घेतो। इथं माझं जे आहे मी तुम्हाला सांगितलं आहे का, मला जे डाएट आहे मी ती करते, ते मी डिश तयार केली आहे। इथं दादाला पण वेट होईना, तो पण जेवायला बसला। आणि आज काय झालं मी तुम्हाला सांगते, पश्चाताप झाला खूप लोकांना, माझ्या पण आणि सरांच्या पण। त्यांनी काय केलं, डाळिंब मागवले होते ऑनलाईन। बरं, हे मागवायची खरंच काही गरज नव्हती, परंतु त्यांनी मागवले। 1-1.5 किलो त्यांनी काल आणले होते, पण आम्हाला पार्सल पाठवायचं होतं गावाला आमच्या आजीबाबांसाठी। त्यांनी मागवले, पण ते डाळिंब जे आहे ते अजिबात चांगले निघाले नाही। खरं मी तुम्हाला सांगू, फळं घ्यायचे असेल ना, तुम्हाला जवळ मार्केट असेल तर तुम्ही तिथून घेऊन या। ऑनलाईन फळं आणि भाजीपाला कधीच घेत नका जाऊ, अजिबात चांगलं निघत नाही। आता दुपारची वेळ झाली होती, त्यांनी ते रिजेक्ट केलं, ऑर्डर कॅन्सल केली, होत नव्हती बराच वेळ, तरी पण आम्ही कॅन्सल केली ती ऑर्डर। परंतु ते लोक ते फळ घ्यायला, ऑर्डर कॅन्सल झाली। ऑर्डर का कॅन्सल केली, तर पुन्हा असं कोणाच्या बाबतीत घडू नये त्यासाठी आम्ही ती ऑर्डर कॅन्सल केली होती, नाही तर फळं घ्यायला काही हरकत नव्हती। इथं मुलांचा अभ्यास चालू होता, दोघांचा पण अभ्यास चालू होता। दोघांना काय समस्या असतात एकमेकांना ते शॉर्ट आऊट करत असतात। बाबांचा आराम चालला होता त्यांच्या, आज एकच दिवस सुट्टी असते त्यांना, इतर वेळेस तो खूप धावपळ असते, त्याच्यामुळे आज थोडंसं रेस्ट होतं त्यांना। पार्सल भरून झाले होते, आम्ही पार्सलवाल्याची वाट बघत होतो, परंतु तो काय आला नव्हता। आणि पार्सल हे एवढेच होते, आज काही जास्त पार्सल नव्हते। सण वगैरे असेल, उत्सव असेल तर त्यावेळेस थोडंसं कमी आपल्याला हे असतं। आणि आता झालेली संध्याकाळच्या चहाची वेळ,
आता मी या ठिकाणी मस्त चहा ठेवला आहे सर्वांना. सगळे वाट बघत असतात आता मम्मी कधी उठेल, कधी आम्हाला चहा बनवेल. उठेल म्हणजे माझं काम आवरून, माझं जे ऑनलाईन काम असतं ते झालं का मग मी चहा. आता चौघांना 4 कप मी चहा घेतला होता आणि ती काही घरी नव्हती. चौघांना 4 ग्लास यांची फरमाईश असते हां. कप आमच्याकडे भरपूर आहे. फक्त मग आम्हाला एकाला काचेच्या ग्लासमध्ये, एकाला छोट्या स्टीलच्या ग्लासमध्ये, मग असं ते चालू असतं. तर आम्ही चौघांनी मस्त चहा घेतला होता संध्याकाळी. तर म्हटलं आज लवकर स्वयंपाक करून घ्यावा कारण होळी होती आणि खाली जायचं होतं. बायका लवकर जमतात, लोकांचं पटापट आवरतं, त्यांचं पटापट आवरतं, माझं आवरत नाही. आणि त्यातच आज मी ड्रेस घातला होता होळीला. मी कधीच ड्रेस घालत नाही सणांना, परंतु आता घातला होता, काय करणार. तब्येत पण बरी नव्हती माझी. आणि इथे आता मी मस्त गरमागरम भजी बनवायला घेतली होती कारण सगळ्याला संध्याकाळी लागली होती लवकर भूक. आणि सण आहे म्हटल्यानंतर त्यांचं कसं आहे, सण आहे ना मग त्या गोष्टी बनल्याच पाहिजे. तर आज पुरणपोळी बनवणार होती मी. त्यांना बोलली मी पुरणपोळी बनवते, परंतु यांचं सगळ्यांचं ठरलं होतं का पुरणपोळी बनवायची नाही मम्मी. पण मला असं वाटतं पुरणपोळी काय, डाळ भात भाजी चपाती शिरा भजे याला पण तेवढाच वेळ लागतो आणि पुरणपोळीला पण तेवढाच वेळ लागतो. पण आता यांना कोण सांगणार. आता एवढा छान मसाला मी तयार करून घेतला होता. याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता या सगळं मसाले घालून जे जिरे आहे, धने आहे, हिरव्या मिरच्या आहे, अद्रक लसूण, त्याचं मस्त अशी पेस्ट करून भजी बनवली होती. मस्त साधीच आपली भजी होती ती, छान अशी. थोडी नैवेद्यासाठी काढून ठेवली होती मी. माझ्या सासूबाई असं करतात म्हणून मी केलं, कारण त्यांचं असं म्हणणं असतं का खायचं असेल मुलांना तर मुलंच देव असतात, तर ते आपण थोडं काढून ठेवायचं नंतर त्यांना खायला द्यायचं, कारण झालं का गरम गरम मग सगळ्यांना असं असतं त्यांचं. तर या ठिकाणी मी शिरा बनवायला घेतला होता. आजचा शिरा अप्रतिम झालेला होता. अशी सरांनी मला पावती पण दिलेली आहे आणि खरंच जेवणाचं कौतुक करतात ते, सगळेच करतात. आणि मस्त शिरा बनवायचं काम चाललं होतं माझं. भजी झाली होती, त्यांना दिली पण होती खायला मी. शिरा बनवा. आता तुम्ही म्हणत असाल इथं या ओट्यावरती पसार आहे, तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं का अजिबात याला टच करायचं नाही, पाणी लागू द्यायचं नाही जास्त गरम असताना, कारण त्याचा ब्लास्ट होऊ शकतो त्या गॅसचा. आणि इथे मी रावराव काय क्लीन करायचं ना, एकदा स्वयंपाक झाला गॅस नंतर थंड झाला तर मग नंतर किचन ओटा वगैरे आपल्याला क्लीन करता येते. तर मंद आचेवरती तुम्ही रवा भाजून घेत जा, कारण खूप छान रवा होतो. तुम्ही एकदा करून बघा. मंद आचेवरती समप्रमाणात घ्यायचं रवा आणि तूप. आणि या ठिकाणी जे आहे ड्रायफ्रूट्स कटर आहे, भारी आहे ना, खूप छान आहे. हे 150 रुपयाचं ड्रायफ्रूट्स कटर मी घेतलेले. आणि ज्याला काम म्हणजे जास्त काम असतं ना तो बरोबर जुगाड शोधत असतो. आता तुम्हाला वाटत असेल का हा शिरा असा का झाला आहे, परंतु तो थंड झाल्यावर प्रसादाच्या शिऱ्यासारखा झाला होता, अगदी उत्तम. आणि माझ्या हातचा शिरा हा सर्वांना आवडतो. आज बघा स्वयंपाक कितीही झाला, म्हणजे दिवसभरात किती काय काय ना, आपण सणाच्या दिवशी किती काय काय बनवत असतो. बापरे, दमछाक होऊन जाते पार. एवढा वेळ किचनमध्ये उभं राहायचं म्हणजे जोक नाही आहे खरंच. हे बघा मी किती छान वरण बनवलं आहे. माझ्या आयुषचं फेवरेट आहे वरण भात. त्याचा म्हणजे रोज दिलं ना तुम्ही वरण भात तरी चालेल, पुरणपोळी नको काय नको. त्यांचं असं म्हणणं आहे पुरणपोळीने गॅस होतो, पण मी त्यांचं ऐकणार नाही आहे. येणाऱ्या पाडव्याच्या सणाला आणि अक्षय तृतीयेला मी 100% पुरणपोळी करणारच आहे. आणि कारण मला पुरणपोळी खूप आवडते. ह्या लोकांमुळे मी पुरणपोळी बनवली नाही. डाळ पण झाली होती माझे, वरण म्हणजे आमच्या इकडे डाळ बोलतात त्याला, तुम्ही वरण बोलत असतील तर डाळ पण झाली ती, भात झाला होता, शिरा झाला होता, भजे झाले होते ना. तर चपाती किंवा पुरी नव्हतं बनवणार, कारण तेच परत यांची नाटकं असतात, ऑइली नको, तेलकट नको, हे नको ते नको. मग ठीक आहे, चपाती तर चपाती बाबा. कोणाकोणाच्या घरामध्ये अशी नाटकं असतात लोकांचे, मला नक्की सांगा. तुमच्या घरात पण असे तुमच्या लोकांचे नाटकं असतात का. एवढे भांडे पडले होते आणि मला हे भांडे आता स्वच्छ करायचे होते. मी खूप थकले होते, खूप दमले होते. आणि त्याआधी एक ग्लास मी पाण्याचा घेतलेला आहे भरून. तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर 100% नवीन आहात, पण प्लीज करून मी तुम्हाला सांगते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप आशेने मी व्हिडिओ बनवत असते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.